संवेद 2026 या स्मार्ट गव्हर्नर्स हॅकेथॉनमधून आम्हाला शहरातील नागरी समस्यांवर अनेक अभिनव आणि व्यवहार्य उपाय मिळाले आहेत. या कल्पनांची अंमलबजावणी करून शहरातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असे विचार सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केले. MIT विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित संवेद 2026 या स्मार्ट गव्हर्नर्स हॅकेथॉनमधील अंतिम प्रकल्पांचे प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. MIT विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील उच्च शिक्षण संस्था, महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या निमित्ताने सोलापूर शहरातील नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले. हॅकेथॉनमधील अंतिम फेरीतील संघांनी 15 एप्रिल रोजी आपले प्रकल्प सादर केले, तर 16 एप्रिल रोजी विद्यापीठ परिसरात प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ सोलापूरचे माननीय महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, माननीय अच्युत गोडबोले, प्राध्यापक कृष्णा वेदुला, प्राध्यापक विल्यम ओक्स, MIT विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक गोपाळकृष्ण जोशी आणि संचालक राघवेंद्र M. चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले, महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही विद्यार्थ्यांनी शहरातील नागरी समस्यांवर सुचवलेल्या उपाययोजना आणि संकल्पनांचे स्वागत करतो. पुढील 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीत त्यांचा पाठपुरावा करून प्रत्यक्ष क्षेत्रीय प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. यासाठी आम्ही आवश्यक ते आर्थिक, पायाभूत आणि मनुष्यबळाचे सहाय्य देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना 6 महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी देखील उपलब्ध करून देऊ. MIT विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक गोपाळकृष्ण जोशी म्हणाले, विद्यापीठ म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना समस्या निवारक म्हणून घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. हॅकेथॉन हा आजच्या जेन झीला समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. या हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपायांची गुणवत्ता आणि नाविन्यता अत्यंत उल्लेखनीय आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांसोबत प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याचा दृष्टिकोन विकसित होत आहे. या कार्यक्रमास महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी, विद्यापीठाचे कुलसचिव प्राणेश मुरनाळ, डॉक्टर प्रभाग कासलीवाल, डॉक्टर दर्शन रुईकर, डॉक्टर आनंद शिंपी उपस्थित होते.